हाँ मैडम आपका नाम बताइए और आप कहाँ से आए? नमस्ते, मैं आरती रानड़े कल्याण से आई हूँ। मैं नीट का री एग्जाम था यहाँ पे सलाउद्दीन अयूब जूनियर कॉलेज में, और अभी हम लोग यहाँ पे दिनियात मदरसे में हैं। यहाँ पे हमारी बहुत ही अच्छी, मतलब बोलते हैं ना कि खातिरदारी हो रही है लिटरली, कि पानी से लेके खाना पीना चाय, और सब पेरेंट्स को बोलते हैं ना एकदम हेल्पिंग है। यहाँ पे सब वॉलंटियर्स ने हमको बहुत मदद की है। जो पहले जो एग्जाम्स हुए वहाँ पे हम लोग को ऐसी कोई सुविधाएं नहीं मिली थी जो हमको यहाँ मिली। सो थैंक यू सो मच। मैडम क्या कहना चाहेंगे, ये मदरसे के जो ट्रस्टी है, मस्जिद के जो ट्रस्टी है, उनको क्या मैसेज देना चाहेंगे? जो आप ये काम जो आपने किया है ना आज, वो कंटिन्यू करे, और ऐसी कोई भी छोटी मोटी एग्जाम हो हमेशा इसी तरह से हेल्पिंग रहो। अब बहुत आगे निकलोगे, ऊपर वाले का साथ आप पे है, हम लोगों की दुआएं, सब माताओं की दुआएं आपके साथ है, और सब आके अच्छा ही होगा। काय व्यवस्थेत भेटलं आहे की तुम्ही काय बोलणार? हा, जसं आम्ही ना सर या परीक्षेच्या सेंटरला पोहोचलो ना, तिथे आम्ही विचारलं की सेंटर हेच वगैरे, त्यांनी सगळी व्यवस्था माहिती सांगितली, आणि तिथे एक व्यक्ती होती जी या ट्रस्टची होती, त्यांच्याकडे आय कार्ड होतं. म्हणले सर आम्ही या पुढच्या मशिदीत तुमचं थांबण्याची अशी व्यवस्था केलेली आहे. मग आम्ही चालत आलो तिथपर्यंत. इथे बघितलं तर छान अगदी एक टीम आमच्यासाठी तयार होती. खरं तर त्यांनी आम्हाला स्नॅक्स पॅकेट, फ्रुटी, पाण्याची बाटली दिली आणि म्हणलं सर बसा, खा, आणि पहिल्या मजल्यावर तुम्ही जाऊन आराम करू शकता. मी तिथेच आराम करत होतो. खरं तर आता अतिशय प्रशस्त असा हॉल आहे, वरती फॅन आहे, खाली चटई टाकलेल्या आहेत, आणि बरीच लोक तिथे या उन्हाचा आराम करतात. सर खूप छान व्यवस्था आहे. काय मेसेज देणार पाहिजे? मला तुम्ही डोळ्यांनी बघतोय की काय माणुसकी कशाला म्हणतात, म्हणजे काय धर्म जात हे ते भले काय लोक कसेही मानत असोत, पण या लोकांनी इथे या सगळ्या अगदी परकी लोक, खरं तर आम्ही एवढी छान व्यवस्था आमच्यासाठी इथे यांनी करून ठेवली. खूप मी आभार मानतो या ट्रस्टचं.